नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. आज मी तुम्हाला रसरशीत जिलेबी कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. रसरशीत जिलेबीची गोडी अगदी घरच्या घरी कशी बनवायची तर मी तुम्हाला सांगणार आहे. जिलेबी म्हणजे केवळ गोड नाही तर आठवणी, सण आणि खास क्षणांची चव. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रसरशीत कुरकुरीत जिलेबी कशी बनवायची तर ते सांगणार आहे. कोणत्याही खास पदार्थाशिवाय घरच्या घरी बाजारासारखी जिलेबी बनवा आणि सर्वांचं मन जिंका. ही जिलेबी फक्त काही मिनिटात बनवून तयार होते. तर ती सुद्धा अजिबात फेल होत नाही. सण असो, पार्टी असो किंवा फक्त गोड खायचं मन झालं तरी ही रेसिपी छान आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग जास्त वेळ न घालवता सर्वात अगोदर 1 वाटी आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे. आता 1 वाटी मैदा तो चाळून आपल्याला एका पात्रामध्ये घ्यायचा आहे. तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. आता आपण मैदा थोडासा बाजूला ठेवूया. तर मैदा साईडला ठेवलेला आहे. आता आपण ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे तर त्याच वाटीने आता इथं आपल्याला अगोदर पाक बनवायचा आहे. ज्या वाटीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथं 1.5 वाटी साखर घ्यायची आहे आणि एक आपल्याला इथं खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे. जास्त मोठं पण घ्यायचं नाही आणि त्या पातेल्यामध्ये बघा 1.5 वाटी साखर घ्यायची आहे. आता इथं स्टीलचं मी असं छोटंसंच मध्यम आकाराचं पातेलं घेतलेलं आहे. कारण कसं जर तुम्ही जास्त पसरट जर पातेलं मोठं जर घेतलं ना तर नंतर जिलेबी पाकात बुडण्यासाठी मग जास्त पाक हा असा पसरल्या जाईल, त्याच्यासाठी खोलगट हवा आहे. आता ज्या वाटीने आपण 1.5 वाटी साखर घेतली आहे तर त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आता इथं आपल्याला पाक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी बघा आता पाक बनवण्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा इलायची पावडर घालायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर घालायचा आहे आपल्याला ऑरेंज कलरचा कलर घालायचा आहे, म्हणजे खायचा फूड कलर. तर याने काय होतं, जर तुम्ही पिठामध्ये जरी मैदा आपण जिलेबीचं जे बॅटर बनवणार आहोत त्याच्यामध्ये घातला तरी सुद्धा चालतं आणि पाकामध्ये घातला कलर तरी सुद्धा चालतं. आता इकडं बघा कमी गॅस केलेला आहे आणि पाक पण तयार होत आहे आणि इकडं आता आपल्याला जिलेबीचं बॅटर बनवायचं आहे. आता इथं बघा 1 वाटी मैदा आहे, त्याच्यासाठी आपल्याला पोहे खायचा 1 मोठा चमचा तूप घालायचं आहे. अगदी 1 चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि तुपाचं जे मोहन आहे तर याच्यामुळे घालायचं कारण आपण नंतर जिलेबी खाताना अगदी म्हणजे तुपातली जिलेबी खातो की काय असं वाटतं, त्याच्यासाठी आपल्याला इथं तूप घालायचं आहे. तर साजूक तूप 1 चमचा घातलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 इनोचं पॅकेट घालायचं आहे. तर एकदम हे छोटं 10 रुपयावालं इनोचं पॅकेट आहे तर ते घालायचं. आणि जर तुम्हाला इनो जर वापरायचा जर नसेल ना तर तुम्ही दही 1 चमचा घातलं तरी सुद्धा चालतं किंवा दह्याच्या ऐवजी ताक 1 चमचा घातलं ना पोहे खायचा 1 चमचा तरी सुद्धा चालतं. इकडं बघा अधूनमधून आपल्याला हे पाक हलवत राहायचं आहे आणि पाक हा आपल्याला काही चाचणी म्हणजे एकतारी पाक बनवायचा नाही. आपल्याला फक्त साखर विरघळल्यानंतर चांगला नंतर शिजवून घ्यायचा आहे. आता इकडं बघा मस्त तुपाचं मोहन मैद्याला लागलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे, म्हणजे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं आपल्याला इथं जिलेबीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकदमच पाणी तुम्ही कसं भडकन ओतू नका, थोडं थोडं पाणी घाला आणि चांगलं आपल्याला हे मैदा मळून घ्यायचं आहे. म्हणजे जिलेबीसाठी जे बॅटर पाहिजे आहे तर ते बॅटर आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालायचं, जसं लागेल तसं आपल्याला या मैद्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि चांगलं असं हे फेटून घ्यायचं आहे. मस्त असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता हे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आपल्याला हे बॅटर जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. आणि याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे साजूक, त्याच्यामुळे त्याच्या गोटोळ्या वगैरे अजिबात तर ठेवायच्या नाहीत, नाहीतर मग नंतर काय होईल, जिलेबी तेलामध्ये सोडताना त्याचे जी गोटोळे असतात गाठी असतात तर त्या अडकल्या जातील आणि जिलेबी एकसारखी पडणार नाही. आता इथं पाहू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे. तर आपल्याला बघा हे चांगलं असं फेटून आपल्याला हे एकदम असं हलकं फुलकं असं हे पीठ म्हणजे बॅटर बनवायचं आहे. त्याच्यामध्ये गोटोळी अजिबात राहिली ना पाहिजे. तर इथं पाहू शकतात हे बॅटर आपल्याला असं हवं आहे.
फक्त आपल्याला 2-3 मिनिट हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. मला थोडंसं जरा घट्ट वाटत आहे, तर थोडंसं याच्यामध्ये परत मी पोहे खायच्या चमच्याने 1-2 चमचे पाणी ऍड करते आणि नंतर परत फेटून घेते. तर इथं बघा मस्त असं जिलेबीसाठी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता इकडे बघा पाक पण मस्त असा झालेला आहे. आपल्याला याचा एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही. साखर विरघळल्यापासून पुढे आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. नंतर आपल्याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर बघा मी साईडच्या गॅसवर पाकाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि एका गॅसवर मी पसरट तिथं पॅन आपल्याला ठेवायचं आहे किंवा कढई. तर तेल आपल्याला जास्त पण जिलेबी तळण्यासाठी जास्त लागणार नाही आणि जिलेबी तळण्यासाठी आपल्याला कढई ही पसरटच हवी आहे. आता इकडे बघा तेल गरम होईपर्यंत इथं मी घेतलेलं आहे बघा एक पाइपिंग बॅग. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. माझ्याकडे नाहीये तर मी काय केलंय फॉलची जे म्हणजे साडीला फॉल बसवतात तर त्या फॉलची जी बॅग असते तर ती घेतलेली आहे आणि ती थोडीशी कट करून घेतली आणि नंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर असं भरून घ्यायचं आहे. ग्लासामध्ये बॅग ठेवायची आणि त्याच्यामध्ये बॅटर भरायचं आणि नंतर त्याच्यावरून बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला एक छोटंसं रबर बसवायचं आहे. असं केल्याने काय होईल, आपलं जे जिलेबीचं बॅटर आहे तर तेलामध्ये आपण जिलेबी बनवताना अशी दाबताना प्रेस करताना ती त्यातून बॅटर हे बाहेर येऊ नये याच्यासाठी आपल्याला हे असं रबर लावून घ्यायचं आहे. आता इथं बघा आपल्याला एक छोटीशी कात्री घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला या पाइपिंग बॅगला काय करायचं आहे, थोडंसं खोल छिद्र करून घ्यायचं आहे. जास्त पण मोठं करू नका, नाही तर मग जिलेबी खूप अशी जाड जाड पडेल आणि जास्त पण बारीक पण नका, मग एकदम अशी बारीक छोटी दिसेल जिलेबी तळल्यानंतर. तर बघा मध्यम आकाराचं इथं मी खोल पाडून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला कसं जरा थोडीशी प्रॅक्टिस होईपर्यंत थोडीशी बघा अशी मध्येच तुटल्यासारखी होते, गोल गरगरीत येत नाही, पण तरी सुद्धा खूप छान अशी जिलेबी येते. तर बघा तेल असं चांगलं कडकडीत असं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. मध्यम गॅसवरच आपल्याला जिलेबी अशी मस्त तळून घ्यायची आहे आणि लगेच जिलेबी तेलामध्ये सोडली की लगेच पलटी करायची, अजिबात घाई करायची नाही. तळली की ती आपोआपच अशी वरती येते, मग नंतर आपल्याला पलटी करायची आहे. आणि जिलेबी तळताना बघा सर्वात महत्त्वाची एक टिप्स लक्षात ठेवायची आहे. जिलेबी तळताना ही आपल्याला मंद गॅसवर तळायची नाही, जरा थोडासा मध्यम गॅस करायचा आहे आणि एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला जिलेबी तळून घ्यायची आहे. जर तुम्ही कच्ची जिलेबी जर ठेवली आणि पाकामध्ये टाकली की मग ती अशी कुरकुरीत बनणार नाही आणि ती पाक अशी पिणार नाही. त्याच्यासाठी जिलेबी आपल्याला एकदम अशी कडक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता इथं पाहू शकतात बघा थोडासा कलर पण असा चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. तर मस्त अशी कुरकुरीत अशी इथं जिलेबी आपली तळून झालेली आहे. काय मस्त गोल गरगरीत असे जिलेबीचे एडे झालेले आहेत. आणि बघा मस्त जिलेबी लगेच तेलामधली काढायची आणि लगेच आपल्याला इकडं पाकामध्ये सोडायची आहे. पटकन ही जिलेबी काय होते अशी कुरकुरीत अशी कडक तळून घेतली की पाकामध्ये टाकली की पटकन जिलेबी अशी पाक शोषून घेते आणि मस्त अशी जिलेबी रसरशीत बनते. तर बघा लगेच पाकामध्ये जिलेबी आपल्याला मुरण्यासाठी घालायची आहे. तर इथं बघा मी पाकामध्ये सोडलेली आहे आणि जिलेबी पाकामध्ये सोडताना काय करायचं, पाक बनवतानाच आपल्याला पसरट आणि असं म्हणजे पसरट नाही खोलगट्ट असं पातेलं घ्यायचं आहे किंवा तुमची कढई असो काही असो, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जिलेबी अशी पाकात बुडल याच्यासाठी आपल्याला थोडंसं खोलगटच पातेलं घ्यायचं आहे. तर बघा ती जिलेबी पाकामध्ये मुरेपर्यंत इकडं दुसरी बॅच पण जिलेबीची आपली बनवून तयार झालेली आहे. काय मस्त बघा पहिली बॅच एवढी गोल गरगरीत अशी जिलेबीचे एडे झालेले नव्हते, पण आता बघा दुसरी बॅच काय सुरेख आणि सुंदर झालेली आहे. तोपर्यंत बघा ही पहिली बॅच आपली पाकामध्ये रसरशीत अशी जिलेबी इकडं मुरून तयार झालेली आहे. पाक हा जिलेबीने असा म्हणजे पूर्ण पिलेली आहे आणि शोषून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय रसरशीत अशी इथं जिलेबी आपली पाकात म्हणजे हे झालेली आहे, शोषून घेतलेला आहे पाक जिलेबीनं. आणि बघा थोडासा आपण पाकामध्ये रंग घातलेला होता म्हणजे फूड कलर टाकलेला होता, त्यामुळे काय सुरेख असा म्हणजे केशरी कलरची जिलेबी आपली इथं तयार झालेली आहे. एकदम अशी रसरशीत इथं जिलेबी आपली तयार झालेली आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा
आणि साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या झटपट बनणाऱ्या अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि घरच्या साहित्यातच रेसिपी बनवून तयार होणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते. तर त्या पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर बघा पाकामध्ये अशी आपल्याला जिलेबी म्हणजे मुरण्यासाठी टाकायची आहे. तर काय मस्त अशी रसरशीत अशी तर जिलेबी आपली मुरलेली आहे. रंग पण सुरेख आलेला आहे. तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. काही महत्त्वाच्या तुम्हाला मी टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने रसरशीत आणि कुरकुरीत अशी ही जिलेबी बनवून बघा. अगदी झटपट बनवून तयार होते. तर छोटा मोठा तुमचा कुठलाही कार्यक्रम असो किंवा मुलांचा वाढदिवस असो किंवा पाहुणे येणारे असोत किंवा मित्र मैत्रिणी येणारे असोत तर तेव्हा तुम्ही नक्कीच ही जिलेबी बनवून गोडाचा हा आनंद घेऊ शकता. तर मी तुम्हाला एक मोडून सुद्धा दाखवते की आपली जिलेबी कितीही रसरशीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे. तर एकदा बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची जिलेबी ही रसरशीत अशी ही जिलेबीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही पण या पद्धतीने एकदा जिलेबी बनवून बघा आणि तुमची जिलेबी कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठून पाहतात, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, कोणत्या गावातून पाहतात तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.